लेक्चरला आपण प्रॉपर्टीज ऑफ आयर्न अँड कॉपर पाहिले होते की आयर्न आणि कॉपरचे गुणधर्म कोणकोणते आहेत, तर त्या ठिकाणी आपण ते पाहिले होते. त्यानंतर हार्डनेस, डक्टिलिटी, मॅलेबिलिटी हे देखील गुणधर्म आपण पाहिले होते. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट अलाइनमेंट पाहिला होता. अलाइनमेंट म्हणजे काय, तर होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर मेटल्स, तर दोन किंवा दोनपेक्षा अधिक मेटलचं होमोजेनियस एकत्रित मिक्सचर जे आहे त्याच्यापासून एखादा नवीन मेटल बनवला जातो त्याला आपण अलाय असे म्हणतो. हे बघितलं होतं मागील लेक्चर आपण. तर पुन्हा त्याच्या पुढचा पॉईंट आपण बघतो होता. अलायमध्ये वर्गीकरण दोन प्रकारे केलं होतं. तर त्याच्यामध्ये फेरस अलाय आणि नॉन फेरस अलाय. तर फेरस अलायमध्ये आयर्न हा मुख्य घटक होता की त्या आयर्न आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठलेही घटक मिक्स केले असतील तर त्याच्यापासून बनणाऱ्या अलायला आपण फेरस अलाय असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये आयर्न हा मेजर पॉइंट आहे किंवा मेजर घटक आहे. तर त्याच्यामध्ये कार्बन हा सेकंडरी आहे. तर त्याच्यामध्ये त्याला आपण स्टील एक्झाम्पल म्हणतो. तर स्टील मध्ये आयर्न हा मुख्य घटक आहे, कार्बनचं थोडंफार प्रमाण त्याच्यात असणार आहे. तर सेकंड पहिलं होतं नॉन फेरस अलाय की त्याच्यामध्ये आयर्न हा मुख्य घटक नसतो, त्याला आपण नॉन फेरस अलाय म्हणतो की आयर्न हा त्याच्यात नसतोच. आता ब्रास, ब्रॉन्झ, कॉपर, झिंक किंवा कॉपर, टीन हे जे ह्याच्यापासून बनलेले आहेत तर त्याच्यामध्ये आयर्न हा घटक कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही. नेक्स्ट बघतोय आपण स्टील किंवा फेरस अलाय. फेरस अलाय तर त्याचं एक्झाम्पल आहे स्टील. स्टील म्हणजे काय आहे ते आपण बघतोय. It is an steel is an alloy of steel is an alloy of steel is an alloy of iron and less than 2% carbon, less than 2% carbon, less than 2% carbon is called carbon steel or plain carbon steel. Plain carbon steel. तर स्टील म्हणजे काय, steel is an alloy of iron and less than 2% carbon is called carbon steel or plain carbon steel. तर स्टील मध्ये आयर्न हा मुख्य घटक आहे आणि त्याच्यामध्ये 2% पेक्षा कमी कार्बन असणार आहे, लेस दॅन 2% कार्बन. त्या दोघांच्या मिश्रणापासून जे अलाय बनलेला आहे त्याला आपण कार्बन स्टील किंवा प्लेन कार्बन स्टील असे म्हणतो. त्यानंतर पुढचा पॉईंट बघू टाइप्स ऑफ कार्बन स्टील. टाइप्स of कार्बन स्टील. या कार्बन स्टीलचे प्रकार कोणकोणते आहेत हे या ठिकाणी बघायचं आहे. फर्स्ट आहे लो कार्बन स्टील. लो कार्बन स्टील तर त्याच्यामध्ये कार्बन असणार आहे जो 0.05 to 0.3% कार्बन. तर लो कार्बन स्टील मध्ये कार्बनचं प्रमाण आहे ते 0.05% ते 0.3% इतकं कार्बनचं प्रमाण आहे. म्हणजे कार्बनचं प्रमाण हे खूपच कमी आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्याला आपण लो कार्बन स्टील म्हणतो कारण की कार्बनचं प्रमाण त्याच्यात कमी आहे. लो म्हणजे कमी असणे. त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या असता काय आहे, इट इज सॉफ्टर अँड वीकर. प्रॉपर्टीज काय, प्रॉपर्टी 1, प्रॉपर्टीज फर्स्ट, इट इज सॉफ्टर अँड वीकर. इट इज softer and weaker की हा
मऊ आहे आणि थोडासा वीक आहे इतर कार्बनच्या तुलनेत. त्यानंतर it can be machined and it is malleable and ductile. It has low tensile strength. It has low tensile strength. ही त्याची लोड घेण्याची क्षमता ही खूपच कमी आहे. इट इज सॉफ्ट अँड वीकर. हा सॉफ्ट आहे, मऊ आहे आणि वीक पण आहे. त्यानंतर याची लोड घेण्याची क्षमता ही खूपच कमी आहे. तो जास्त लोड घेऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. कार्बनचं प्रमाण त्या आयर्न स्टील म्हणजे काय तर स्टील हा आयर्न आणि कार्बन याच्यापासून बनलेला आहे. आता कार्बनचं प्रमाण जर त्याच्यात जास्त असेल तर ते हार्ड त्याच्या लोड घेण्याची क्षमता त्याच्याकडे जास्त असणार आहे. तर या ठिकाणी लो कार्बन स्टील हे पहिला प्रकार बघतोय आपण त्याचा टाईप. तर त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण 0.05% टू 0.3% इतकं आहे. कार्बनचं प्रमाण खूपच कमी आहे त्यामुळे तो सॉफ्ट आहे, वीक आहे आणि त्याची लोड घेण्याची क्षमता जास्त नाही आहे. इट हॅज लो टेन्साइल स्ट्रेंथ. तो जास्त लोड घेऊ शकत नाही. इट इज मेलेबल अँड डक्टाइल. इट इज तर हँडलिंग करून ज्याला आपण पाहिजे आकार देऊ शकतो किंवा त्याची स्ट्रेच लेंथ करून वायर त्याची आपण बनवू शकतो, तार तयार करू शकतो. हे झाले गुणधर्म त्याचे. उपयोग आता याचे उपयोग काय. इट इज युज्ड फॉर युजेस किंवा ऍप्लिकेशन्स. फर्स्ट है it is used for making. It is used for making vehicle body parts. Vehicle body parts. Vehicle body parts and home appliances and home appliances. के गाडीचे टू व्हीलर वगैरे त्यांचे बॉडीचे पार्ट जे आहे ते बनवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतोय किंवा होम अप्लायन्सेस म्हणजे घरगुती उपकरणं जे आहेत वस्तू त्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतोय. सेकंड आहे इट इज युज्ड फॉर मेकिंग rivets, bolts, nails. Rivets, bolts, nails, etc. नट बोल्ट, स्क्रू वगैरे बनवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. तर स्टीलचे 3 प्रकार आहेत. लो कार्बन स्टील, मिडियम कार्बन स्टील आणि हाय कार्बन स्टील. तर पहिला प्रकार लो कार्बन स्टील मध्ये कार्बनचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे तो सॉफ्ट आहे, वीक आहे, जास्त लोड घेऊ शकत नाही. आपण त्याची लेंथ वाढवू शकतो किंवा मॅनिप्युलेट करू शकतो. त्याचे उपयोग व्हेकलची बॉडी किंवा होम अप्लायन्सेस घरगुती उपकरणं किंवा नटबोल्ट, स्क्रूज वगैरे आपण त्याचे बनवण्यासाठी उपयोग करू शकतो. सेकंड टाइप बघूया आपण स्टीलचा. मीडियम कार्बन स्टील. सेकंड टाइप आहे मीडियम कार्बन स्टील. मीडियम कार्बन स्टील. तर त्याच्यामध्ये 0.3 to 0.6% कार्बन, 6%
हार्डनेस याच्यामुळे वाढतोय. इट इन्क्रीजेस द टेन्साइल स्ट्रेंथ. increases the tensile strength. तर बेरियम कार्बन स्टील मध्ये त्याचा हार्डनेस वाढतोय कारण की कार्बनचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे, त्यामुळे हार्डनेस थोडा वाढलेला आहे. त्यानंतर लोड घेण्याची क्षमता पण वाढलेली आहे कारण की त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. त्याचं ॲप्लिकेशन्स उपयोग त्याचे ॲप्लिकेशन्स इट इज युज्ड फॉर मेकिंग railway wheels, axle set, gearing plates, त्यानंतर बॉयलर प्लेट्स, तर त्याचा उपयोग रेल्वेचं जे व्हील्स आहे ते बनवण्यासाठी होतोय, ॲक्सेल शॅफ्ट गाडीचं जे आहे ते बनवण्यासाठी उपयोग होतोय, किंवा गिअरच्या प्लेट्स आहेत त्या किंवा बॉयलरच्या प्लेट्स आहेत त्या बनवण्यासाठी बेरियम कार्बन स्टीलचा उपयोग होतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे हाय कार्बन स्टील. हे लिहून घ्या पहिला. हाय कार्बन स्टील याच्यामध्ये कार्बन आहे 0.6 to 1.5% कार्बन. इट इज हार्डर अँड स्ट्रॉंगर. प्रॉपर्टीज आहे बघा त्याच्या. It is harder and stronger. Second है high tensile strength, high tensile strength. आणि त्याचे ॲप्लिकेशन्स बघा. It is used for making drill bits, knives, machinery nails, another saws, razor, blades, hammer, etc. याचा उपयोग काय बघा. हाय कार्बन
कार्बन स्टील, त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण आहे 0.6% टू 1.5%. पहिल्या दोन स्टील पेक्षा मीडियम कार्बन स्टील पेक्षा याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ते कसं हार्ड आणि स्ट्रॉंग आहे, त्याची टेन्साइल स्ट्रेंथ पण जास्त आहे आणि त्याचा उपयोग हा ड्रिल बिट्स होलो पाडण्याचं मशीन, ड्रिल मशीन माहिती असेल तुम्हाला, भिंतीला आपण ड्रिल मशीन होलो पाडतो किंवा एखादी लोखंडी प्लेट असेल तर त्या लोखंडी प्लेटला किंवा अँगलला सुद्धा आपण त्या ड्रिल मशीननं होलो पाडतोय, त्याला आपण ड्रिल बिट्स म्हणतो. नाईफ म्हणजे चाकू, मशिनरी वेगवेगळ्या जे आहेत मशिनरीचे नेल्स वगैरे, सॉज लेजर, लाकड कापायचं मशीन जे आहे लाकूड कापण्याचं मशीन, त्या ठिकाणी जे ब्लेड आहे कर्वचं पात, ते सॉज लेजर की लाकूड कापत असताना ते काय होत नाही, कट होऊ शकत नाही. त्यानंतर ब्लेड्स, हॅमर या वस्तू त्याच्यापासून बनवल्या जातात, या त्याच्यासाठी उपयोग होतो. हे लिहून घ्या. नंतर नेक्स्ट टाइप आहे नॉन फेरस अलॉय. नॉन फेरस अलॉय. आता आपण फेरस अलॉय केलं होतं. अलॉयचं वर्गीकरण दोन प्रकार केले, फेरस अलॉय आणि नॉन फेरस अलॉय. फेरस अलॉय मध्ये आयर्न हा मुख्य घटक होता आणि कार्बन त्याच्यात मिक्स केला होता, त्याला फेरस अलॉय म्हटलं होतं. त्याचे तीन प्रकार पहिले लो, मिडियम आणि हाय कार्बन स्टील. त्यानंतर नॉन फेरस अलॉयचे जे एक्झाम्पल आहे ते आता आपण या ठिकाणी बघायचे. फेरस अलॉयचे पण बघितलेलं आहे स्टील, एक्झाम्पल डिटेल मध्ये आता बघितलेलं आहे. तर नॉन फेरस अलॉयचे जे एक्झाम्पल आहेत ते आता आपण या ठिकाणी डिटेल मध्ये बघायची आहे. फर्स्ट आहे ब्रास. फर्स्ट आहे ब्रास. आता ब्रास हा कशापासून बनलेला आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक किती प्रकार किती समाविष्ट आहेत ते बघायचं आहे. आपण कॉम्पोजिशन त्याचं बघू. आपण कॉम्पोजिशन कॉपर आहे 60 हे 90%, 60 to 90% कॉपर आहे. झिंक आहे 40 to 10% झिंक आहे. त्याचे प्रॉपर्टीज बघतो आपण. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. इट हॅज हाय, त्याची हाय टेन्साइल स्ट्रेंथ आहे किंवा लोड घेण्याची क्षमता जास्त आहे. इट इज हार्ड, malleable and ductile. It has high strength. की त्याची स्ट्रेंथ जास्त आहे आणि तो हार्ड आहे. इट इज हायली मेलेबल अँड डक्टाईल, की त्याच्यापासून पाहिजे त्या आकाराची शेप बनवू शकतो किंवा त्याची तार आपण बनवू शकतोय. इट इज हायली रेजिस्टंट टू करोजन, की हा ब्रास मेटल हा गंजत नाही, करोजन पासून त्याचा बचाव होऊ शकतोय, तो गंजत नाही. इट हॅज गुड टेन्साइल स्ट्रेंथ, की त्याची लोड घेण्याची क्षमता देखील कशी आहे, चांगली आहे. त्यानंतर त्याचे उपयोग. इट इज युज्ड फॉर डेकोरेशन ऑफ आर्टिकल्स. काय आर्टिकल जे आहे डेकोरेशनची वस्तू आहे, डेकोरेशनच्या शोकेसमध्ये ठेवणाऱ्या त्या वस्तू ह्या ब्रास पासून बनवल्या जातात. इट इज युज्ड फॉर प्लंबिंग. प्लंबिंग तुम्हाला माहिती आहे, डोर नॉब्स, दरवाजाचे जे
नॉब्स आहेत, कडी वगैरे ते ह्या मेटलपासून बनवले जातात, कडी वगैरे. त्यानंतर लॉक्स, कुलूप जे आहेत ते पण वॉल्व्स किंवा इलेक्ट्रिकल इतर जे अप्लायन्सेस आहेत ते याच्यापासून बनवली जातात. सेकंड आहे ब्रॉन्झ. सेकंड आहे ब्रॉन्झ. सेकंड बघतोय आपण ब्रॉन्झ. तर ब्रॉन्झ मध्ये कॉम्पोजिशन बघा, कॉपर आहे 88%, कॉपर आहे 88%, आणखी टीन आहे 12%. तर ब्रॉन्झ हा अवयव कशापासून बनवलेला आहे, तर ब्रॉन्झ मध्ये कॉपर हा 88% आहे आणि टीन हा 12% आहे. या दोघांच्या मिश्रणापासून ब्रॉन्झ हा मेटल बनवलेला आहे, अवयव बनवलेला आहे. तर त्याचे गुणधर्म बघा, प्रॉपर्टीज. इट इज हायली रेजिस्टंट टू करोजन, तो गंजत नाही, करोजन पासून संरक्षण होत आहे. इट हॅज गुड टेन्साइल स्ट्रेंथ, की त्या ब्रॉन्झची लोड घेण्याची क्षमता देखील कशी आहे, चांगली आहे. इट इज हार्ड अँड स्ट्रॉंग, तो हार्ड आहे आणि स्ट्रॉंग देखील आहे. इट इज रेजिस्टंट टू एब्रेशन, की त्याचं घर्षण झालं तरी तो खराब होत नाही. त्यानंतर ॲप्लिकेशन्स बघा, इट इज युज्ड इन सर्जिकल अँड डेंटल इन्स्ट्रुमेंट. तर जे काही दवाखान्यामध्ये सर्जिकल जे ऑपरेशनसाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरतात ते याच्यापासून बनवलेले असतात, ब्रॉन्झ पासून. किंवा डेंटल इन्स्ट्रुमेंट, दाताच्या दवाखान्यामध्ये देखील त्याचा उपयोग केला जातो. फॉर मेकिंग कॉइन्स, स्प्रिंग्स, तुमच्याकडे नाणी आहेत, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, ती जी नाणी आहेत ती या ब्रॉन्झ पासून बनवलेली आहे, की त्याच्यामध्ये कॉपर 88% आणि ती 12% आहे. त्यामध्ये चलनामधली नाणी सुद्धा जास्त काळ जरी ठेवली तर ते गंजत नाही, कारण की ते काय आहेत, करोजन रेजिस्टंट आहे. त्यामुळे जे आपले कॉइन जे आहेत 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, ते कॉइन्स सगळे ह्या ब्रॉन्झ पासून बनवलेले आहेत, कारण त्याच्यात कॉपर 88% आहे आणि टीन 12% आहे. त्यानंतर फॉर डोमेस्टिक युटेन्सिल्स, तुम्ही घरगुती जी भांडी वापरताय ती सुद्धा या ब्रॉन्झ पासून बनवलेली काय असतात. फॉर मेकिंग मेडल्स अँड डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, मेडल्स वेगवेगळे सन्मान देण्यासाठी जी मेडल बनवलेले आहेत ती मेडल या ब्रॉन्झ पासून बनवलेले आहेत, कारण की दिसायला ती आकर्षक आणि चांगली दिसतात म्हणून बनवलेली आहे. पुढचा पॉईंट बघतो आहोत आपण, हे लिहून घ्या. पुढचा मेटल बघणार आहोत आपण ड्युराल्युमिन. आता ड्युराल्युमिनचं कॉम्पोजिशन किती पर्सेंट कोण आहे बघा, तर त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम 95% आहे, ॲल्युमिनियम 95%, त्यानंतर कॉपर 4%, त्यानंतर मॅग्नेशियम 0.5% आणि मॅग्नीज 0.5%. टोटल 100% होईल. कॉपर, ॲल्युमिनियम, ड्युराल्युमिन हा मेटल बनवलेला आहे, अलॉय बनवलेला आहे. तर ते अलॉय बनवत असताना त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम आहे तो मुख्य आहे, 95% आहे त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम. कॉपर आहे तो 4% वापरलेला आहे, मॅग्नेशियम 0.5% वापरलेला आहे, मॅग्नीज पण 0.5% वापरलेला आहे. तर त्याच्या प्रॉपर्टीज बघा, ड्युराल्युमिन इज गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, की त्या ड्युराल्युमिन मेटलमधून उष्णतेचं वहन आणि इलेक्ट्रिसिटीचं वहन चांगल्या पद्धतीने होत आहे. सेकंड आहे ड्युराल्युमिन इज लाईट, की वजनाला तो कसा आहे, थोडा हलका आहे. इट इज करोजन रेजिस्टन्स अलॉय, ड्युराल्युमिन मेटल हा करोजन रेजिस्टन्स आहे, त्याचं करोजन होत नाही, तो गंजत नाही. ॲप्लिकेशन बघा त्याची, इट इज युज्ड फॉर मेकिंग एरोप्लेन्स, विमान माहिती आहेत, ती विमानं बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. इन मेकिंग सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, ऑपरेशन थिएटरमध्ये जे इन्स्ट्रुमेंट आहेत ती बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
फॉर मेकिंग बॉडी ऑफ व्हेकल्स, गाडीचे जे पार्ट जे आहे ते ह्या मेटल पासून ड्युराल्युमिन पासून बनवले जातात. इट इज युज्ड इन मेकिंग केबल्स. केबल तुम्हाला सर्वांना माहिती असेल तर त्या केबल जे आहेत त्या ह्याच्यापासून बनवलेल्या आहेत ड्युराल्युमिन पासून. ठीक आहे, तर केबल बनवण्यासाठी उपयोग होतो. हे लिहून घ्या ड्युराल्युमिन. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे टिन्मान सोल्डर. टिन्मान सोल्डर. तर टिन्मान सोल्डर मधचं कॉम्पोजिशन बघा. साधारणपणे लेड 60% आहे, पीबी म्हणजे कोण, लेड 60% लेड असे म्हणतो आपण त्याला. आणि एसएल म्हणजे टीन 40%, त्याला आपण टीन असे म्हणतो. तर टिन्मान सोल्डर मध्ये लेड 60% आहे, टीन 40% आहे. याच्यापासून या दोघांच्या मिश्रणापासून टिन्मान सोल्डर बनवलेला आहे. त्याचे प्रॉपर्टीज बघा. इट इज सिल्वरी व्हाईट इन कलर. टिन्मान सोल्डर हा अलॉय आहे. हा लेड आणि टीन ह्या धातूपासून बनवलेला आहे, दोघांच्या मिक्सचर पासून. तर तो सिल्वर व्हाईट कलरचा आहे. तुम्हाला चांदी माहिती आहे, त्या चांदीचा जो कलर आहे सिल्वर व्हाईट, त्या रंगाचा हे आहे मेटल आहे. इट्स मेल्टिंग रेंज 183 टू 188 डिग्री सेंटीग्रेड. की याचा मेल्टिंग पॉइंटची रेंज साधारण 183 ते 188 डिग्री सेंटीग्रेड इतकी आहे. ॲप्लिकेशन्स बघा. इट इज युज्ड फॉर सोल्डरिंग आर्टिकल्स ऑफ टीन. टीनचे आर्टिकल्स सोल्डरिंग करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, जे लिहून घ्या टिन्मान सोल्डर. नंतर लास्ट आहे वुड्स मेटल. लास्ट पॉइंट आहे वुड्स मेटल. वुड्स मेटलचं कॉम्पोजिशन आहे. बीआय म्हणजे बिस्मुथ. बीआय त्यालाच काय म्हणतो आपण, बिस्मुथ. साधारण 50% आहे बीआय, 50%. त्यानंतर लेड 25%, लेड 25%, टी 12.5%, cadmium 0.5%. तर वुड्स मेटल हा अलॉय आहे. हा अलॉय या 4 मेटल पासून बनवलेला आहे. बीआय म्हणजे कोण, बिस्मुथ 50% आहे, लेड 25% आहे, टोटल 75% झालं. आणि उर्वरित 25% जे आहे त्याच्यामध्ये टीन 12.5%, कॅडमियम 12.5% असं 25% असं टोटल 100% पासून वुड्स मेटल बनलेला आहे. तर त्याच्या प्रॉपर्टीज बघा. इट इज इझिली फ्युजिबल अलॉय आहे. आणि सेकंड प्रॉपर्टी आहे इट्स मेल्टिंग पॉइंट इज लो 71 डिग्री सेंटीग्रेड. की त्या वुड्स मेटलचा मेल्टिंग पॉइंट कसा आहे, कमी आहे, 71 डिग्री सेंटीग्रेडला तो वितळला जातो. आणि ॲप्लिकेशन्स बघा. ॲज कास्टिंग फॉर डेंटल वर्क, दातांच्या वरती वर्क करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. कास्टिंग, दातांना कॅव्हिटी वगैरे बनवतो आपण, ते त्याच्यासाठी उपयोग होतो. इन फ्यूज वायर म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होतो.
फॉर मेकिंग इम्प्रेशन ऑफ कॉइन्स अँड मेडल्स. काही प्रमाणात जे चांगले जे कॉइन्स दिसतात ते कॉइन्स बनवण्यासाठी किंवा मेडल्स पारितोषिक देण्यासाठी मेडल जे वापरले जातात ती मेडल्ससाठी त्याचा उपयोग केला जातो. ते लिहून घ्या. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे नेक्स्ट सिमेंट. सर्वांना माहिती आहे सिमेंट बांधकामासाठी वापरले जाते ते सिमेंट म्हणतो आपण त्याला. तर सिमेंट म्हणजे काय बघा, सिमेंट इज ए ग्रेश, सिमेंट इज ए ग्रेश powder used as a binder, it is main component of concrete. Main component of concrete. Cement is prepared by grinding a mixture of limestone and clay. आता सिमेंट म्हणजे काय, तर सिमेंट ही जे ग्रेइश कलरची पावडर आहे सिमेंट पावडर. सर्वांना सिमेंट मध्ये सिमेंटची पोती आपण आणतोय कॉन्क्रीट बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातोय. तर ग्रेइश कलरची ती पावडर आहे यूज्ड ॲज बाइंडर म्हणजे कॉन्क्रीट करण्यासाठी हार्डनेस आणण्यासाठी त्याला उपयोग केला जातो. एकमेकाला खडी वाळू पकडून ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. इट इज मेन कंपोनंट ऑफ कॉन्क्रीट म्हणजे तुम्ही जे स्लॅब टाकताय किंवा घराचे बांधकाम जे करताय कॉलम उभा करताय त्याच्यामधला मुख्य घटक पण आहे सिमेंट. ही मेन कंपोनंट ऑफ कॉन्क्रीट. त्याच्यामुळे तर वाळू खडी एकमेकाला पकडून ठेवली जाते आणि कॉन्क्रीट हार्ड बनवले जाते. सिमेंट इज प्रिपेअर्ड बाय ग्राइंडिंग ए मिक्सचर ऑफ. सिमेंट हे कशापासून बनवलं जाते, तर ग्राइंडिंग म्हणजे बारीक पावडर केली जाते. कोणाची केली जाते, मिक्सचर कोणाचं आहे, लाइमस्टोन अँड क्ले. या दोघांचे मिक्सचर जे आहे ते ग्राइंडिंग केलं जाते, बारीक पावडर तयार केली जाते आणि त्यापासून बनणाऱ्या मिक्सचरला आपण काय म्हणतो, सिमेंट असे. सिमेंट कशापासून बनवलं जातं, प्रिपेअर्ड म्हणजे बनवणे. सिमेंट हे कशापासून बनवलं जाते, तर लाइमस्टोन आणि क्ले यांचं काय केलं जाते, बारीक पावडर तयार केली जाते, ग्राइंडिंग केलं जाते आणि त्याच्यापासून सिमेंट बनवलं जाते की त्याचा उपयोग कॉन्क्रीट टाकण्यासाठी केला जातो. नेक्स्ट टाइप बघतो आपण टाइप्स ऑफ सिमेंट. हे लिहून घ्या.
पोझोलॉनिक सिमेंट, पोझोलॉनिक सिमेंट. थर्ड हाय एल्युमिना सिमेंट, हाय एल्युमिना सिमेंट. फोर्थ है पोर्टलैंड सीमेंट, पोर्टलैंड सीमेंट. फिफ्थ है सुपर सल्फेट सीमेंट, सुपर सल्फेट सीमेंट. स्पेशल सल्फेट सीमेंट, स्पेशल सल्फेट तर सिमेंटचे टाइप्स आहेत ते नॅचरल सिमेंट, पोझोलॉनिक सिमेंट, हाय एल्युमिना सिमेंट, पोर्टलँड सिमेंट, सुपर सल्फेट सिमेंट, स्पेशल सल्फेट सिमेंट. हे टाइप्स लिहून घ्या. नेक्स्ट बघतोय आपण त्याच्यामधला पॉइंट पोर्टलँड सिमेंट. पोर्टलँड सिमेंट. आता इट इज ग्रेश मिक्सचर पावडर. पोर्टलँड सिमेंट म्हणजे काय तर इट इज finally ground grayish mixture of calcium aluminates and silicates of heavy composition with small quantity of gypsum by chemical reaction with water which are capable of setting and hardening to form concrete. तर पोर्टलँड सिमेंट म्हणजे काय त्याच्यामध्ये कॅल्शियम अल्युमिनेट आणि सिलिकेट्स ऑफ व्हेरियंट कंपोजिशन असणार आहे. इट इज फायनली ग्राउंड, इट इज फायनली ground grayish mixture of calcium, mixture of calcium, mixture of calcium, aluminates and calcium aluminates and silicates of varying composition with small quantity small quantity of gypsum by chemical reaction with chemical reaction with water
which are capable of setting and hardening to form concrete. Portland cement म्हणजे काय तर it is finely ground grease mixture of calcium aluminate and silicates. त्याच्यामध्ये कोण कोण आहे ग्रेश कलरची पावडर जी आहे त्याला पोर्टलँड सिमेंट म्हणतो आपण. सिमेंटचा कलर माहिती आहे ग्रेश कलर आहे तर त्याच्यामध्ये कॅल्शियम ॲल्युमिनेट आहे अँड सिलिकेट आहे विथ बाकीचे जे काही घटक आहेत ते कंपोजिशन्स आहेत विथ स्मॉल क्वांटिटी ऑफ त्याच्यामध्ये जिप्सम पण आहे टू केमिकल रिएक्शन विथ ज्या त्याची पाण्याबरोबर रिएक्शन होते विच आर कॅपेबल ऑफ सेटिंग अँड हार्डनिंग टू फॉर्म कॉन्क्रीट. की सिमेंट सर्वांना माहिती आहे तर त्या सिमेंट मध्ये कॅल्शियम ॲल्युमिनेट आहे सिलिकेट्स आहे आणि अदर काही घटक आहेत आणि थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये जिप्सम पण आहे आणि त्याची पाण्याबरोबर जेव्हा रिएक्शन केली जाते त्यावेळी त्याच्यापासून सेटिंग आणि हार्डनिंग रिएक्शन घडते आणि त्याच्यापासून एक कॉन्क्रीट तयार होते त्याला आपण पोर्टलँड सिमेंट असे म्हणतो. पोर्टलँड सिमेंट आपण वापरतोय तर पोर्टलँड सिमेंट मध्ये कॅल्शियम ॲल्युमिनेट आहे सिलिकेट्स आहे अदर काही घटक आहेत आणि थोड्या प्रमाणात जिप्सम पण आहे. त्याची पाण्याबरोबर रिएक्शन केली असता काही कालांतरानंतर त्याचं काय होतंय कॉन्क्रीट तयार होते त्याला आपण पोर्टलँड सिमेंट असे म्हणतो. लिहून घ्या. या ठिकाणी थांबूया आपण. नेक्स्ट पॉइंट पुढील लेक्चरला बघू.